सर्वांना नमस्कार. चांद माथला या स्टोरीचे 56 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. इकडे मालन ती फोटो फ्रेम घेऊन चंदनपूरकडे आली. ती चालत निघाली होती आणि रत्नाची आई दारात पायरीवर बसून रत्नाचे केस मोकळे सोडून तिच्या केसातल्या ओवा मारत होते. ती एक ऊ पकडायची, तिच्या कांगव्यावर घेऊन अंगठ्याच्या नखानं दाबायची आणि म्हणायची, रत्ने, अगं जरा तरी फणी लावत जा की नीट केसाला. एक एक टेनच्या टेनं पाळून ठेवलंयस तुझ्या केसात. किती मोठं मोठं टेन आहेत बघ. आता काय तू बारकी आहेस का जे तुला कळत नाही? रत्ना म्हणाली, आई अगं मी तर काय करू? मला वाटतं त्याला आता औषध घातल्याशिवाय निघायचे नाहीत सगळे. आणि इतक्यात तिची नजर समोरून तिच्याच तंद्रीत निघालेल्या मालनकडे गेली आणि ती म्हणाली, मावशी अगं थांब की, कुठं गेली होती 3-4 दिवस आणि आता पण न बोलता निघालीस? तशी मालन थांबली आणि म्हणाली, काय नाही गं, माहेराला गेलती. आणि आता हा शब्द इतक्या वर्षातून मालनच्या तोंडातून ऐकला तशी रत्नाची आईसुद्धा चकित होऊन उठली आणि म्हणाली, मालन तू खरंच माहेराला गेलती? अगं काय सांगतेस काय? म्हणजे तुझ्या माहेरच्याने तुला माफ केलं होय? किती बरं झालं गं, नाहीतर तू किती पाखरासारखी त्यांच्या सांगाव्याची वाट बघायची. आणि मालनच्या डोळ्यातून आता अश्रू गळायला लागले आणि रत्नाच्या आईच्या गळ्यात पडून ती मोठ्या मोठ्यानं हंबरडा फोडून रडायला लागली. इनामदार वाड्यात रडली नव्हती, ती आत्ता खूप खूप रडत होती आणि माहेरच्या सगळ्यांच्या मृत्यूवर एका माहेरवासिनीने रडावं इतकी हंबरडा फोडून रडत होती. आणि म्हणाली, संपलं, सगळं संपलं, माझं माहेर संपून गेलं. आता कुणाची माफी मागू आणि कोण करेल मला माफ? सगळे हट्टी आहेत, मला माफ न करताच गेले. रत्नानं आता तिचे मोकळे केस बांधले. दोघींनी तिला समजावून घरात नेली आणि मालनला शांत केली. मग मालननं सगळं सांगितलं आणि ते ऐकून रत्नाला तिच्या आईला वाईट वाटलं. आणि मग रत्नाची आई म्हणाली, मालन अगं तुझं माहेर श्रीमंत आणि गडगंज होतं का गं? आणि तू तर इथं किती गरिबीत राहिलीस, तुझ्या नवऱ्याचा किती जाच सहन करतीस, म्हणजे झालं ते चांगलं नाही झालं बघ. आणि मालन म्हणाली, आता जगू तरी कोणासाठी असं वाटतं, पण माझ्या चंद्रासाठी मला जगावं लागणार. तिचं लग्न झालंय, आता तिचं पोट पाणी पिकेपर्यंत आणि तिचं बाळ वगैरे येईपर्यंत मी जिवंत राहीन. ती तिकडं मुंबईत सुखात आहे, यातच भरून पावले मी. आणि आता रत्नाला तर चंद्राने सांगितलेली सगळी हकीकत आठवली. रमेशने कसं फसवलं होतं तिला आणि मालनला. हा सगळा डाव दौलतचाच होता आणि चंद्रा इथं आली होती. तिचंही लग्न करताना मालन फसली हे रत्नानं तिला सांगितलं नाही, नाहीतर तिला खूप मोठा धक्का बसला असता आणि त्या धक्क्यातून मालन सावरली असती की नाही कुणास ठाऊक. म्हणून रत्ना काहीच नव्हती बोलली. आणि चंद्रा मुंबईमध्ये रमेश सोबत सुखात आहे याच गैरसमजात मालन राहिली. मग अजून असेच काही दिवस गेले आणि आता रवी शेठचा बर्थडे होता. आणि रवी शेठचा बर्थडे म्हणजे खूप खास असायचा. सगळ्यांसाठी मोठी पर्वणी असायची जल्लोषाची. आणि शशी आणि रवी शेठची भेट झाल्यापासून त्यांचा हा पहिलाच बर्थडे होता. ते बर्थडेला काय काय करतात हे शशीला माहीत नव्हतं, पण इतकं मात्र माहीत होतं की खूप गर्दी असणार आणि शत्रू कुठून ना कुठून त्यांच्यावर नक्कीच हल्ला करण्याचा प्रयत्न करणार. आणि आता रवी शेठचा बर्थडे म्हणजे सगळ्यांनाच निमंत्रण होतं, अगदी पोलिसांनासुद्धा, म्हणजे जे त्यांच्या बाजूने आहेत त्यांना. गल्लीबोळातली सगळी आम जनतासुद्धा त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला यायची आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करायची, कारण असा देव माणूस पुन्हा होणे नाही असं म्हणायचे. पार्टी संध्याकाळी होती, नाच गाणंसुद्धा होतं, अंडी मटण दारू चिकन यांची रेलचेल होती. सकाळी उठल्यावरच त्यांच्या पत्नीनं त्यांचं औक्षण केलं, त्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना केली आणि तिचं काम संपलं. रात्रीच्या पार्टीत ती जात नसे आणि शशीला जी शंका होती ती खरी होती. या गर्दीचा फायदा घेऊन रवी शेठना संपूर्णचे प्लॅनिंग त्यांच्या शत्रूंनी केलंच होतं. आणि जेव्हा जेव्हा रवी शेठच्या भोवती गर्दी असेल
तेव्हा शशीला अशावेळी एन्जॉय करता येतच नव्हता, कारण शत्रू अशावेळी जास्त सक्रिय असतात. जेव्हा आपण गाफील असतो, एन्जॉय करत असतो. मग आता शशी तर पार्टीमध्ये पोहोचला होता आणि एक विशिष्ट अशी जागा पकडून सगळ्यांवर लक्ष ठेवत होता. त्याची गरुडासारखी नजर सगळीकडून फिरत होती. गेस्ट येत होते आणि गप्पा मारत होते आणि त्यांच्यामध्ये कोणाची संशयास्पद हालचाल दिसते की नाही हे शशी बघत होता. आणि इकडे अड्ड्यावर रात्र झाली होती आणि चंद्रा शशीची वाट पाहत होती. तसं तर तो जाताना सांगून गेला होता की यायला उशीर होईल, पण तिला भीती वाटत होती. त्या दिवशीसारखा आलाच नाही तर. आणि चंद्रा पांडूच्या घरी गेली. पांडूसुद्धा पार्टीत निघाला होता आणि ती त्याला म्हणाली, दिलीप कुमार, तुला माहीत आहे का तुझा शेट कुठं आहे? पांडू म्हणाला, हो. का गं, तुला करमत नाही की काय त्यांच्याशिवाय? चंद्रा नाराज होऊन म्हणाली, गप्प बस, तो माझ्याकडे बघत पण नाही. करमत बिरमत काय नाही, पण भीती वाटते. मी नाही तिकडे एकटी थांबणार. पांडू म्हणाला, मग इथे झोप की मी येईपर्यंत. माई पण आहे, रुक्मिणी पण आहे. चंद्रा म्हणाले, नाही नको, माझ्यामुळे तुमची अडचण होते. ए दिलीप कुमार, मी पण येऊ का तुझ्यासोबत? तसा पांडू म्हणाला, तू आणि तिकडं? छोटे शेठ मला फाडून खातील तुला तिकडं घेऊन गेलो तर. अगं बाबांची पार्टी आहे आणि तुला तिथं बघितलं आणि ते चिडले तर? चंद्रा म्हणाली, मी नाही दिसत त्याला. रात्रीचं कुठं काय कळतं. मी डोक्यावर पदर घेऊन येते की आणि एका कोपऱ्यात बसते. तुमची काय ती पार्टी बिर्टी झाली की परत सोबत येते. चल की घेऊन मला. तसा पांडू थोडा कोड्यात सापडला आणि म्हणाला, नको नको, छोटे शेठ मलाच मारतील. त्यांना न विचारता काही केलं तर काही खरं नसतं. चंद्रा म्हणाली, मग तू विचार त्याला सांग की चंद्रा इथे थांबत नाही, काय करायचं? पांडू म्हणाला, बरं चल. असं म्हणून दोघं पुन्हा अड्ड्यावर गेले आणि जिथं पार्टी होती तिथला फोन पांडूनं फिरवला आणि ज्यानं कोणी फोन उचलला त्यानं सांगितलं की छोटे शेठ आहेत का, त्यांना फोन द्या. त्या माणसानं शशीला सांगितलं, छोटे शेठ तुमचा फोन आहे, पांडू बोलतोय. शशीनं फोन घेतला. आता फोन कानाला लावला, पण त्याची नजर मात्र चहूबाजूनी होती. गाणी लावलेली होती, मोठा आवाज होता, त्यामुळे त्याला नीट ऐकायला येत नव्हतं. आणि शशी अख्ख्या पार्टीवर त्याची नजर फिरवत म्हणाला, बोल दिलीप कुमार. आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ, अहो चंद्रा म्हणते, मी तिला म्हणते की तिला पण यायचं आहे. ती तिथे एका ठिकाणी थांबेल. ती इथे घाबरते. काय करू, तिला आणू का? शशीला काही ऐकायला येतच नव्हतं. बाहेर पाऊसही होता, कनेक्शन व्यवस्थित जुळत नव्हतं, आवाज मधून तुटायचा. आणि शशी म्हणाला, काय म्हणालास, पुन्हा बोल. पांडू मगाशी जे म्हणाला तेच पुन्हा म्हणाला आणि शशीला वाटलं काहीतरी कामाची गोष्ट असेलच, म्हणजे पिस्तूल वगैरे आणू का म्हणतोय. आणि म्हणून शशी म्हणाला, बरं बरं घेऊन ये, पण झाकून आण. आणि त्यानं फोन ठेवला. आणि पांडू चंद्राला म्हणाला, शेठ म्हणालेत की घेऊन ये, पण झाकून. याचा अर्थ कळला का तुला चंद्रा? तू कुणाला दिसू नये असं शशीला रवी शेठला वाटतं. आणि चंद्रा म्हणाली, असं कुठं असतं का? त्याला कशाला असं वाटेल? त्या दिवशी तर मला म्हणाला, तू घाणेरडी दिसते, ते पण इंग्लिशमधनं म्हणाला. पांडू म्हणाला, काय? छोटे शेठ असं म्हणाले? शक्यच नाही. आणि चंद्रा ते आठवत म्हणाली, मग तुला काय वाटतं, मी खोटं बोलते का? तो म्हणाला होता की वाव सो आणि कसलं तरी फूल असं चंद्रा सगळं विसरून म्हणाली. तसा पांडू खूप हसला. त्याला कळलं की शशीला ब्युटिफुल म्हणायचं होतं. आणि पांडू तिला म्हणाला, अगं मग ते ब्युटिफुल म्हणाले असतील. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. आणि चंद्रा म्हणाली, काय खरंच का? परत म्हण, काय म्हणालास? कसलं फूल? पांडू म्हणाला, ब्युटिफुल. आणि चंद्रा पुन्हा त्याचा उच्चार करत म्हणाली, ब्युटिफुल, पण त्याचा ह्योच अर्थ होतो ना? आणि पांडू म्हणाला, तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर आणखीन एका दोघाला विचार. आता चल, पण तुला तर झाकून आणायला सांगितली, आता काय करू? असं म्हणून त्यानं थोडं डोकं लावलं आणि तिला बुरखा घातला आणि घेऊन गेला झाकून.
पाऊस तर चालूच होता. दोघेही तिथं पोहोचले. त्याचवेळी नाचगाणं करणाऱ्या मुलींची पार्टीसुद्धा आली आणि सगळे एकावेळी आतमध्ये निघाले आणि त्या सगळ्या मुलींनीसुद्धा काळे बुरखेच घातले होते. आणि आता चंद्रासुद्धा त्यांच्यातच मिसळली आणि आत निघाली. पण आता 3-4 गुंडसुद्धा बुरखा घालून त्या पार्टीमध्ये ऑलरेडी घुसले होते आणि रवी शेठवर हल्ला करण्यासाठी आतमध्ये निघाले. आणि जसे आत निघाले तसे ते थोडेसे थांबले, कारण दारातच शशी उभा होता आणि तो प्रत्येकाला चेकच करत होता, चेहरा बघत होता. आणि आता शशीच्या तावडीत सापडलो तर डायरेक्ट स्वर्ग. आता काय करायचं असं त्यांना वाटलं. आणि ते गुंड त्या नाचणाऱ्या मुलींच्या रांगेत मागे जाऊन उभं राहिले. मग एक एक मुलगी पुढे येत होती. शशीनं आता सिगारेट पेटवली होती आणि एका हातात सिगारेट पकडून झुरका मारत मारत तो प्रत्येकीला त्याच्या दुसऱ्या हाताची बोटं दाखवून नाचवून इशारा करून बुरखा उचलण्यास सांगत होता. आणि एक मुलगी बुरखा उचलत होती. शशी तोंड बघत होता, पुन्हा बुरखा झाकण्याचा इशारा करत होता. आणि त्याचवेळी एक बुरखाधारी मात्र शशीला बघून मागे मागे जात होती. तिच्यावर शशीची नजर पडली आणि शशीला काहीतरी काळबेरं वाटलं. मग त्यानं एका मुलीचा बुरखा उचलला, दुसरीचा उचलला, तिसरीचा उचलला, चौथी मात्र घाबरून घाबरून मागे लपत होती आणि तिच्याही मागं आणखीन बरेच बुरखाधारी गुंड होते. मग शशीला तिच्यावर पक्का डाऊट आला. त्यानं तिच्या हाताला घट्ट पकडलं, एका कोपऱ्यात घेऊन गेला आणि रागात झटकन बुरखा उचलला. आणि तो तिला बघून थक्क झाला, कारण ती चंद्रा होती. आणि शशी जवळजवळ किंचाळत म्हणाला, तू तू इथे काय करतेस? तसं चंद्रानं घाबरून डोळे मिटून घेतले आणि त्याचवेळी त्याचाच फायदा घेऊन ते सगळे गुंड बुरका घालून आत शिरले. आणि शशी म्हणाला, चंद्रा, हे काय चाललंय तुझं? तू इथं कशाला आलीस? आणि चंद्रा म्हणाली, तू आजही तिकडे येणार नाहीस ना? मग मला रात्रभर भीती वाटली असती, म्हणून मी ठरवलं की आता तुझ्यासोबतच राहायचं, म्हणून आली. शशी वैतागून म्हणाला, तुला वेड लागले का? माझ्यासोबत सतत कशी राहशील तू? अशानं तू आणि मी दोघं अडचणीत येऊ आणि कुणीतरी तुला पाहण्याच्या आत इथून निघ बरं. आणि आधी मला सांग, तुला इथला पत्ता कोणत्या बिनडोकानं दिला आणि तू एकटी कशी आलीस? तुला कसं सुचलं इतक्या लांब यायला? नक्कीच तुझ्या एकटीचं हे काम नाही. आणि शशी विचार करून म्हणाला, आत्ता कळलं मला, दिलीप कुमारनं आणली ना तुला? आणि ती म्हणाली, त्याला नको की रागवू, त्यानं तुला विचारलं होतं फोन करून, तूच म्हणाला झाकून घेऊन ये, म्हणून मी अशी आली. आणि आता शशीला कळलं की मगाशी फोनवर पांडू कशाबद्दल विचारत होता आणि मी काय म्हणालो आणि तो काय समजला. त्यानं डोक्याला हात लावला, पण आता हिचं काय करायचं? हिला बाबांनी पाहिली तर त्यांना काय वाटेल असा विचार करून करून त्याला टेन्शन आलं. इतक्यात रवी शेठ तिथे आले आणि त्यांनी हाक मारली, अजित. तसा शशीनं घाबरून पटकन तिच्या चेहऱ्यावरचा बुरका खाली टाकला आणि दबक्या आवाजात तिला म्हणाला, गप्प बसायचं, अजिबात गडबड गोंधळ करायचा नाही. आणि आता तीसुद्धा शांतच उभा राहिली. आणि रवी शेठ म्हणाले, अजित, अरे इथे काय करतोस आणि ही मुलगी कोण आहे? आणि शशी बाजू सावरून घेत म्हणाला, काय नाही बाबा, मी चेक करत होतो की बुरख्याच्या आत नक्की कोण आहे. कधीही कुठेही धोका होऊ शकतो ना, म्हणून. रवी शेठ हसले आणि म्हणाले, अजित, अरे मृत्यू कुठेही गाठू शकतो माणसाला, त्याच्यावर पहारा देऊन बसायचं नसतं. त्यामुळे आयुष्य जगणंच राहून जातं. चल बरं, एन्जॉय कर, केक कापायची वेळ झाली बेटा. आणि शशी म्हणाला, आलो बाबा, तुम्ही पुढे व्हा. आणि रवी शेठ गेले. तशी चंद्रा बुरखावर करून म्हणाली, बाबा, म्हणजे हे तुझे वडील आहेत का? आधी मला सांगायचं ना, मला त्यांच्या पाया पडायचं होतं. आणि शशीनं पुन्हा गडबडीत तिचा बुरका खाली घेतला आणि तिचा चेहरा झाकून ठेवला आणि म्हणाला, तू का पडशील त्यांच्या पाया? तू सून आहेस का त्यांची? आणि चंद्रा आता गप्पच बसली. पण आता शशीला कळत नव्हतं की या बिनडोकाला सांभाळावं की पार्टीवर लक्ष ठेवावं, आणि मी कुठे कुठे लक्ष ठेवू. आणि आता इथं हिला कुणी जर पाहिली तर काय होईल. इतक्यात त्याला पांडू दिसला आणि शशीनं त्याला हाक मारली.
आणि त्याची मुंडी पकडून म्हणाला, अक्कल आहे का रे काही गाढवा तुला? हिला इथं का आणलीस? आणि पांडू म्हणाला, छोटे शेट आहोत, तुम्हीच म्हणाला की घेऊन ये झाकून, म्हणून आणली का नाही झाकून. आणि इतक्यात पुन्हा रवी शेठने शशीला हाक मारली आणि म्हणाले, अजित कम हिअर, तुझ्याशिवाय मी केक कट करणार नाही. तसा शशी म्हणाला, आलो बाबा. आणि त्यानं पांडूला आणि चंद्राला दम दिला आणि म्हणाला, आता हिच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तुझी. मला कोणतीच गडबड नाही पाहिजे, समजलं? आणि आता शशी केक कट करायला निघून गेला. मग आता तो स्टेजवर होता रवी शेठसोबत, पण त्याचं सगळं लक्ष आता चंद्राकडेच होतं. मग आता केक कापला, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. शशीने रवी शेठना केक भरवला आणि त्यांना मिठी मारली. त्यांनीही शशीला भरवला केक आणि त्यांची नजर कोपऱ्यात गेली चंद्राकडे आणि ते म्हणाले, ही कोण मुलगी आहे? तसं शशीनंही कोपऱ्यात बघितलं तर आता चंद्रा बुरखा वर करून वेडपटासारखी टाळ्या वाजवत होती सगळ्यांसोबत. आणि इकडे शशीनं डोक्यावर हात मारला आणि त्याने जेव्हा पुन्हा चंद्राकडे पाहिलं तेव्हा ती वेडपट मुलगी चक्क रवी शेठच्या दिशेने भरभर चालत येत होती. आणि तिचं काय करावं हे शशीला सुचेना. आणि आता बाबांना काय वाटेल आपल्याबद्दल याचा विचार करून शशीला जाम टेन्शन आलं. आणि चंद्रा मात्र खूपच वेगात चालत येत होती.